नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी अखेर उपोषण सोडलंय. जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह यांसोबत चर्चा झाली. अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेतेही यावेळी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरणी बेमुदत उपोषणावर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर 26व्या दिवशी आपलं उपोषण सोडलंय. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलंय. अनेक अटींवर झालेली प्रदीर्घ चर्चा, देशातील संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला, असं वांगचुक यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून. भाग्यश्री, वांगचुक यांनी 26व्या दिवशी आपलं उपोषण सोडलंय, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर 26 दिवस सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी उपोषण धरलेलं होतं जंतर मंतरवर. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती उसळून आलेली पाहायला मिळालेली होती. मोठ्या प्रमाणात जेनझीज जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते आणि यामध्ये आपण जर बघितलं तर लाठीचार्ज देखील झाला होता. सगळ्या गोष्टींना हिंसक वळण लागायला सुरुवात झालेली होती. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरून काही विद्यार्थी त्यातले हुल्लडबाजी देखील करायला सुरुवात केली होती विद्यार्थ्यांनी. तर एकंदरीतच कुठेही गालबोट लागू नये, कुठेही गोष्टी गोंधळ होऊ नये, आणखीन वाढू नये, त्यासाठी सोनम वांगचुक यांनी खरं तर परवापासून सांगितलेलं होतं की जर माझ्याशी कोणी चर्चा करायला आलं तर मी उपोषण सोडीन. त्यानुसार आपण जर बघतोय तर काल जेपी नड्डा असतील, त्याचबरोबर जितेंद्र सिंह असतील, असे सगळे जे नेते आहेत भाजपचे ते त्यांच्याशी त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याशी चर्चा देखील त्यांची झालेली आहे आणि काही अटी जे आहेत ते सोनम वांगचुक यांनी त्यांना टाकलेल्या आहेत. नेमक्या ते कोणत्या अटी आहेत हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण मूळ जी मागणी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अद्यापही या विषयावर काही चर्चा झाली आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र सोनम वांगचुक यांनी सांगितलेलं आहे की ज्या अटी आहेत किंवा जी गहन चर्चा आमच्यात झाली त्या संदर्भात देखील मी लवकरच पोस्ट करेन की मी काय अटी टाकल्यात. त्यामुळे आज नेमके सोनम वांगचुक त्या संदर्भात पोस्ट करतायत का हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे, किंवा सोनम वांगचुक यांच्या पत्नी आज पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी रिव्हील करतायत का हे सांगणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र एक गोष्ट जर आपण बघितली तर अभिजित जितके मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू. निश्चित भाग्यश्री, त्यामुळे एकंदरीतच आता अभिजित दिपकेंची या सगळ्याच्या नंतर काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.